आयबीडी हा आजार इन्फेक्शनमुळे होतो का आणि का बरं होतो नेमकं? सो इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज आयबीडीचं तसं पाहिलं तर खरं कारण कुणालाच माहित नाही. ओके. ठीक आहे, देर आर लॉट्स ऑफ स्पेक्युलेशन आणि हे सगळीकडे जगभरात आहे. पण हे आपल्याला नक्की माहिती आहे की इम्युनिटीशी रिलेटेड आजार आहे. इम्युनिटीमध्ये जरा आपली जी काही प्रतिकार शक्ती आहे शरीराची, की इन्फेक्शन झालं तर आपण इन्फेक्शनशी भांडतो, शरीर त्याला फाईट करतं. हे जी प्रतिकार शक्ती ही इम्युनिटी आहे. ह्या इम्युनिटीचे खूप सारे असे पाथवेज असतात. तर त्या काही एखाद्या पाथवेमध्ये बिघाड होऊन इम्युनिटी आपल्या शरीराच्याच काही भागांना थोडंसं फॉरेन समजलं जातं, की ही काही इन्फेक्शन सारखंच हे काहीतरी बाहेरची गोष्ट आहे आणि त्यामुळं त्या ऑर्गन्सला डॅमेज व्हायला लागतं. तर हे ऑटो इम्युन कंडिशन आपण म्हणतो त्याला. आणि बरेचसे त्याचे उदाहरणं आहेत. थायरॉइड आहे, टाईप 1 डायबिटीस आहे, अर्थरायटिस आहे. याच प्रकारे इम्युनिटीच्या काही पाथवेजमध्ये डॅमेज झालं तर आतड्यांच्या लायनिंगला डॅमेज चालू होतं. ते इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज हे इम्युनिटीच्या डिस्टर्बन्समुळे होतं. पण हे काही लोकांमध्ये होतं आणि बाकीच्यांमध्ये का नाही, याच्याबद्दल बरेचसे डिस्कशन्स आहेत. तर तिथे हे वेस्टर्न लाईफस्टाईल जे आहे, डाएट आहे, याचा मुख्यतः भाग आहे. पूर्वीच्या काळी भारतामध्ये गटचे इन्फेक्शन्स खूप असायचे, कॉलरा म्हणा, बाकीचे इन्फेक्शन्स. त्याच्यामुळं थोडं प्रोटेक्टिव्ह असं एक आपल्याला एक प्रोटेक्टिव्ह कॅपॅसिटी होती इंडियन पॉप्युलेशनमध्ये, असं एक थिअरी आहे. पण आता आपलं स्वच्छ खाणं पिणं त्याच्यामुळे ती प्रोटेक्टिव्ह कॅपॅसिटी एक कमी झाली. आणि दुसरं गोष्ट काय झालंय, की हे जे वेस्टर्नाइज डाएट आहे याच्यामध्ये प्रोसेस्ड फूड, इमल्सिफायर्स, प्रिझर्वेटिव्स, फूड कलरिंग एजंट्स हे सगळं आपल्या डाएटमध्ये कळत नकळत वाढलेलं आहे. त्याच्यामुळं इंटेस्टाईन मधली इम्युनिटी डिस्टर्ब होऊन इन्फ्लेमेशन वाढतं. हे मुख्यतः कारण आहे. इट इज अ ऑटो इम्युन कंडिशन. पण ते इम्युनिटी डिस्टर्ब करणारे जे काही गोष्टी आहेत हे आपल्या एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आणि डायटरी फॅक्टर्स याच्यामधूनच उगवतात. तसं आहे. ऑटो इम्युन समजून घेण्यासाठी एक सोपा मला पेशंट विचारतात हे नेमकं कसं म्हणायचं, त्याच्याबद्दल मी रुटीन असं एक एक्झाम्पल सांगतो. आपली मिलिटरी, इंडियन मिलिटरी आहे, बॉर्डरवरती थांबलेली आहे. तो आपली इम्युनिटी आहे, जे की पाकिस्तान सोबत भांडणं करते, कधीही बॅकफायर करून आपल्या लोकांना मारण्यासाठी किंवा मध्ये येत नाही. म्हणजे हे चांगल्या माणसाची शरीरामधली इम्युनिटी बाहेरच्या लोकांसोबतच बाहेर फाईट करत राहते. दॅट इज अ इम्युनिटी. ऑटो इम्युनिटीचं मी एक्झाम्पल सांगतो की पाकिस्तानची पण मिलिटरी तेच काम करते, इंडियासोबत फाईट करते. पण पाकिस्तानची मिलिटरीचा एक बॅक एंड स्टोरी अशी पण राहते की मधल्या लोकांसोबत पण त्यांची बऱ्याचपैकी फाईट होत राहते. जो की ऑटो इम्युनिटी आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्याच देशामध्ये, आपल्याच ह्याच्यामध्ये जर का फाईट करून त्याला डॅमेज जर करत असेल तर ऑटो इम्युन डिसीज किंवा ऑटो इम्युनिटी म्हणू शकतो. असं मी एक सोपं सांगू. छान एक्झाम्पल आहे सर, छान एक्झाम्पल आहे. तर हेच आहे, ते इम्युनिटीमध्ये डिस्टर्बन्स झाल्या कारणाने आपल्या इंटरनल ऑर्गन्सला जे डॅमेज होतं त्याच्यातलाच इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज हा एक ऑटो इम्युन कंडिशन आहे. म्हणजे स्वच्छता ठेवणे हा शरीरासाठी आणखीन एक रोग ऍड करणार असं म्हणायचं का? सो झालेलं तसं आहे की आता प्रथमदर्शनी वाटेल की अरे ही स्वच्छता आपल्या अगेन्स्ट काम करते, पण कॉलराने किती लोक मरायचे, किती मुलांना आजारपण यायचं, याचं प्रमाण नव्हतं सर. त्यामुळे त्या स्वच्छतेमुळं किती जीव वाचलेत याचं आपण काउंट नाही करू शकत. सो स्वच्छतेने डेफिनेटली आपलं ओव्हरऑल लाईफ हेल्दी झालंय. हे ऑटो इम्युनचे जे काही टोटल प्रोसेस आहे ही आपल्याला कळत नाही, पण त्याच्यामध्ये हे इन्फेक्शन्समुळे जे काही इम्युनिटी क्रिएट व्हायची गटमध्ये ती होत नाही, हा एक प्रकार झालाय. तर साईड इफेक्ट ऑफ ओव्हरऑल हेल्दी कम्युनिटी. पण हेल्दी कम्युनिटीने बाकीचे बरेचसे आजार कमी झालेत सर. बरोबर. ओके ओके. आता ज्या वेळेला आपण हे म्हणतो आयबीडी म्हणतो, इतकं प्रखरतेनं आहे, वाढत आहे म्हणतोय, तर एखाद्याला आयबीडी आहे कधी आपण सस्पेक्ट करायचं, किंवा असं म्हणूया आयबीडीचे प्रमुख लक्षणं कोणती असतात? सो आपल्याला जसं आपण म्हणतो की हाड तुटलं की हाडाची इथं दुखतं, तसंच गटला कुठेही त्रास झाला तर पोटाचे विकार चालू होतात. तर आयबीडीमध्ये युजली जुलाब होणे, पोटदुखी असणे किंवा शौचामध्ये रक्त जाणे, वजन कमी होणे, अब्झॉर्प्शन कॅपॅसिटी कमी होते, त्यामुळे वजन कमी होणे, ह्या जे काही हे मुख्य लक्षणं आहेत आयबीडीचे. ओके ओके. आता आयबीडी तुम्ही क्रॉन्स आणि अल्सरेटिव्ह म्हटले, ह्या दोन्ही गोष्टी समजून घेण्याची गरज काय आणि ह्या दोन्ही गोष्टीमध्ये फरक काय?
सो दोन्ही इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज आहेत. फक्त फरक दोन्हीमध्ये एवढा आहे की अल्सरेटिव्ह कोलायटिस फक्त मोठ्या आतड्यांचा आजार आहे. कोलायटिस कोलॉन म्हणजे आपलं मोठं आतडं, त्याला सूज येणे म्हणजे कोलायटिस. ना मोठ्या आतड्याला क्रोन्समध्येही डॅमेज होऊ शकते, पण क्रोन्समध्ये पूर्ण पचन संस्थेत कुठेही सूज येऊ शकते. अगदी तोंडापासनं अन्ननलिका, जठर, छोटं आतडं, परत मोठं आतडं, मोठ्या आतड्यांच्या बाहेरचे फिस्टुलाज, हे सगळं क्रोन्स डिसीजमध्ये होतं. कोलायटिसमध्ये हे काही होत नाही. कोलायटिसमध्ये फक्त अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये फक्त लार्ज इंटेस्टाईन, जी मोठं आतडं आहे, त्याला सूज येते आणि त्याच्याही फक्त सुपरफिशियल लाइनिंगला सूज येते. वरती असतं, वरती जर ते आतड्यांचे आपले 4-5 जे लेयर्स आहे, त्याच्यामध्ये पहिले आणि दुसरे आतले जे लेयर आहेत त्याच्यातच फक्त अल्सरेटिव्ह कोलायटिस होतो. वेअरएज क्रोन्समध्ये सगळेचे सगळे 5 लेयर्स इन्व्हॉल्व्ह होतात, त्याच्यामुळे क्रोन्समध्ये कॉम्प्लिकेशन जास्त. सो क्रोन्स डिसीज डेफिनेटली अल्सरेटिव्ह कोलायटिस पेक्षा सिव्हिअर असा आजार आहे. रेकरन्स रेट त्याच्यामध्ये जास्त आहे. मॅनेजमेंट अल्सरेटिव्ह कोलायटिसची त्यातल्या सोपी आहे. क्रोन्स डिसीजची थोडीशी अवघड आहे, कारण त्याच्यात बरेचसे रेकरन्स आणि कॉम्प्लिकेशन्स आपण बघतो. आता तुम्ही लूज मोशन म्हणून सांगितलं सर. एखाद्या पर्सनला लूज मोशन आहे, ओपीडी मध्ये येतो, त्यानं आल्याबरोबर मला अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे असं म्हणणं योग्य आहे, किंवा आपण असं विचारू की कोणत्या लूज मोशन मध्ये तुम्ही अल्सरेटिव्ह कोलायटिस असण्याची शक्यता आहे म्हणून टेस्टिंग करण्याचा विचार करता? सो बरोबर. सो अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये फक्त लूज मोशन्स असण्याचे प्रमाण कमी. मोस्ट ऑफ द टाइम्स जर सूज आहे लाइनिंगला तर ब्लिडिंग चालू. ओके. सो जुलाब, आणि जर त्याच्यामध्ये रक्त पण आहे तर हे डेफिनेटली अल्सरेटिव्ह कोलायटिस असेल, हे आपण महिनाभरापेक्षा जास्त असेल. पण की जुलाब झाले, 2 दिवस झाले आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे असं अजिबात नाही. अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा क्रोन्स हे सगळे IBD जे आहेत हे क्रॉनिक कंडिशन्स आहेत. यांचे सिम्पटम्स हळूहळू वाढत जातात, प्रोग्रेसिव्ह आहेत आणि इंटरमिटंटली फ्लेअरअप होणारे आजार आहेत हे. त्यामुळे प्रोग्रेसिव्हचं हेच आहे की अगदी मायनर सिम्पटम्स असतात, परत सेटलही होतात, परत आजार येतो, परत सेटल होतो, आणि मग दरवेळेस त्याचे लक्षणांची सिव्हिरिटी वाढत जाते. जर 1 महिना, तुम्ही जसं म्हणाला 1 महिन्यापेक्षा जास्त सिम्पटम्स आहेत, परत आजार होतोय, जुलाब होत आहेत, रक्त दिसतंय स्टूल्समध्ये, तर अल्सरेटिव्ह कोलायटिस सस्पेक्ट करणं खूप गरजेचं ठरतं. ओके. जर का आता एखाद्या व्यक्तीला अल्सरेटिव्ह कोलायटिस सस्पेक्टेड आहे किंवा एखाद्या व्यक्तीला IBD सस्पेक्टेड आहे, ह्या तुम्ही जे काही सिम्पटम लक्षणं सांगितले त्यावरतून तुम्ही डिसाईड केलं, तर त्यांच्यामध्ये काय पाथवे असते इन्व्हेस्टिगेशन, किंवा कसं तुम्ही त्यांना डायग्नोसिस करता? सो बरोबर. सो जर एखाद्या व्यक्ती आला की त्याला जुलाब होत आहे, रक्त पडत आहे, हे अल्सरेटिव्ह कोलायटिसचे मुख्य लक्षणं. क्रोन्समध्ये युजली वजन कमी होणे, पोट दुखणे, जुलाब होणे, हे त्याचे मुख्य लक्षणं. कुठे आहे क्रोन्स डिसीज याच्यावर डिपेंड आहे. तर त्यांची जी लक्षणं आहेत त्याच्यानुसार आपण काय टेस्ट करायचं हे ठरवतो. युजली आतड्यांच्या आजारासाठी ब्लड टेस्ट, स्टूल टेस्ट, हे बेसिक आपल्या ज्या तपासण्या आहेत हे आपण पहिल्यांदा करतो. स्टूल टेस्ट का बरं करतो आणि त्याच्यामध्ये काय नेमकं बघण्याचा हेतू तुम्हाला असतो? सो स्टूल टेस्टमध्ये पहिलं तर आपण इन्फेक्शन वगैरे आहे का हे रूल आउट करणार आहोत त्याच्यामध्ये. दुसरं आहे की रक्त म्हणजे ब्लड त्याच्यात दिसतंय का. स्टूल टेस्टची अजून एक स्पेशलाइज तपासणी असते, फिकल कॅल्प्रोटेक्टिन. हे खूप महत्वाचं आहे. हो, तर कॅल्प्रोटेक्टिन हे एक आपल्या लाइनिंग मधलं प्रोटीन आहे, आतड्यांच्या लाइनिंग मध्ये असतं. तर आतड्यांच्या लाइनिंग मध्ये सूज आली की हे प्रोटीन स्टूल्समध्ये पडतं. त्याच्यामुळे आपल्याला तिथे मेजरमेंट करून आतड्यांमध्ये कुठे इन्फ्लेमेशन आहे का हे खूप सोप्या प्रकारे कळू शकतं. 1000पेक्षा जर जास्त असेल तर एखाद्या वेळेला आपल्याला IBD असेल असं म्हणता येईल. सो त्याचे वेगवेगळे आहेत. एक 50 to 50 खाली असेल तर नेगेटिव्ह, म्हणजे लिटरली IBD आपण रूल आउट करू शकतो असं आहे. 50 to 200 बॉर्डर लाईन, आणि 200च्या वर, 200च्या वर असेल तर IBD डेफिनेटली सस्पेक्ट करायला हवं, अजून इन्व्हेस्टिगेट करायला हवं असं आहे. सो हे स्टूल टेस्ट, ब्लड टेस्टमध्ये आपण बघतो की पांढऱ्या पेशी जास्त आहेत का, CRP लेवल म्हणजे इन्फ्लेमेशनची लेवल ती जास्त आहे का, अल्ब्युमिन म्हणजे आपले प्रोटीन लेवल, प्रथिने किती आहेत आपल्या शरीरात हे कमी होतात IBD मध्ये, तर ते त्याची लेवल किती आहे, ह्या गोष्टी आपण ब्लड टेस्टमध्ये एक बेसिक ब्लड वर्कअप करून चेकअप करतो. जर त्याच्यामध्ये आपल्याला आलं CRP हाय आहे, अल्ब्युमिन लो आहे, स्टूलमध्ये ब्लड दिसतंय, फिकल कॅल्प्रोटेक्टिन हाय आहे, तर आपल्याला IBD असण्याची शक्यता खूप हाय आहे. मग त्यावेळेस आपल्याला पुढच्या तपासण्यांची हे गरज पडते.
आणि पुढच्या तपासण्यांमध्ये एंडोस्कोपी ही सगळ्यात उत्तम तपासणी आहे IBDच्या मेजरमेंटसाठी. अल्सरेटिव्ह कोलायटिससाठी फक्त कोलोनोस्कोपीची गरज पडते, पण जर वेट लॉस असेल, बाकी सस्पेशन असतील, पोटदुखी वगैरे असं, तर त्याच्यामध्ये एंडोस्कोपी म्हणजे गॅस्ट्रोस्कोपीवरून आणि कोलोनोस्कोपी असे दोन्हीही केले जातात. त्याच्यामध्ये IBDचं निदान खूप चांगल्या प्रकारे व्हायला आपल्याला हेल्प होतं, खूप लवकर आणि ॲक्युरेटली होतं. कोलोनोस्कोपी एंडोस्कोपीचा फायदा हाही होतो की आत गेले की आपण बायोप्सी पण घेऊ शकतो, म्हणजे आपल्या लायनिंगचा तुकडा घेतला तर तो मायक्रोस्कोप खाली आपल्याला डायग्नोसिस कन्फर्म करण्यासाठी खूप हेल्पफुल होतं. तसं तर ह्या मेन तपासण्या आहेत, ब्लड टेस्ट, स्टूल टेस्ट, स्कॅल्प प्रोडक्टिंग आणि त्यानंतर पुढे एंडोस्कोपी. ओके. एखाद्याला जर का IBD डायग्नोसिस झाला तर सर्वात पहिला क्वेश्चन असतो की काय ट्रीटमेंट करायचं आणि माझा आजार 100% बरा होतो का? ह्या दोन गोष्टीबद्दल तुम्ही काय समजून सांगता पेशंटला? सो याच्यात दोन भाग झालेत आपले, की अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रोन्स डिसीज दोन्हींचीही थोडीफार ट्रीटमेंट ओव्हरलॅप आहे, पण बरेचसे पुढचे ट्रीटमेंट मध्ये व्हेरियन्स आहेत. तर अल्सरेटिव्ह कोलायटिसची जर गोष्ट झाली तर हा आजार खूप चांगल्या प्रकारे ट्रीट केला जाऊ शकतो आणि याच्यात क्युरेबल हा एक शब्द आपण वापरत नाही, कारण इम्युनिटीमधले डिस्टर्बन्स असल्या कारणाने हे आजार लॉंग टर्म क्रॉनिक आजार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीला जास्त औषधांची गरज पडते, कारण कोलायटिसला कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं आहे. इन्फ्लेमेशनला इन्फ्लेमेशनमध्ये कंट्रोलला आणण्यासाठी वेगवेगळे औषधं अवेलेबल आहेत. त्यांनी कंट्रोल केलं की त्याच्यानंतर मेंटेनन्स डोस असतात. तर याच्यामध्ये जसं तुम्ही उदाहरण दिलं ऑटो इम्युनसाठी, तर उदाहरण मी याच्यात हाय ब्लड प्रेशर किंवा डायबिटीसचं देतो. कारण काय, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस हे क्रॉनिक आजार आहेत, लाईफ लॉंगच आहेत. त्याच्यामध्ये थोडा लाईफस्टाईलचा भाग आलाच आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण औषधं रेग्युलरली घेतलं, पथ्य चांगलं पाळलं तर अगदी कंट्रोलमध्ये ठेवता येणारे आजार आहे. सेम वे कोलायटिस एकदम कंट्रोलमध्ये ठेवता येणारा आजार आहे, पण तिथे औषधांची गरज पडते, लॉंग टर्म पडते. त्यामुळे ट्रीटमेंट फेज आणि मेंटेनन्स फेज असे दोन ट्रीटमेंटचे भाग असतात. ट्रीटमेंट फेजमध्ये जरा जास्त औषधं असतात, कारण आपल्याला ती सूज पूर्ण सेटल करायची असते, पण ती सूज पुन्हा वाढू नये, फ्लेअरअप होऊ नये म्हणून मेंटेनन्सचे जे औषधं असतात ते आपल्याला कायम घ्यावे लागतात. आपला प्रयत्न असाच असतो की अगदी मिनिमम मेडिसिन्स पेशंटला आपल्याला मेंटेन करायचा असतो, तोच प्रयत्न असतो, पण अगदी मिनिमम जरी म्हटलं, पूर्ण औषधं थांबवणं कधीच ॲडवायझेबल नसतं. एकदा IBD का डायग्नोसिस झालं त्याच्यामध्ये गोळ्या औषध देण्याची गरज लागते, लॉंग टर्म लागते म्हणून सांगितलं तुम्ही. आणि ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली IBD कम्प्लीट क्युअर होत नाही, वॅक्सिंग वॅनिंग असतो. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला आलेला आहात, खूप इन्फ्लेमेशन घेऊन आलेले आहेत, गोळ्या औषध देऊन तुम्हाला नॉर्मलाइज करता येतं आणि मेंटेनन्ससाठी खूप दिवसापर्यंत तुम्हाला गोळ्या घ्यायची गरज पडते. हे तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं. सर, असं एक बघण्यात येतं की IBDचा ज्या वेळेला गोळ्या घ्यायला चालू होतो त्यांची एक अपेक्षा असतो की माझी आता हे 2 महिन्याची गोळ्या घेतल्या की पूर्ण नॉर्मल होऊन जावं, जे इन्फेक्शनमध्ये आपण करतो. 2-3 महिने झाल्यानंतर त्यांना एक फील येतो की आपले ट्रीटमेंट तर चालूच आहे, रोज गोळ्या औषध घेतोय, थांबणार कुठे डॉक्टर आपल्याला सांगत नाही, असं म्हणून काही अल्टरनेटिव्ह मेडिसिनकडे जातात आणि हे करून आणखीन काही दिवसानंतर फ्लेअरअप घेऊन येतात. ह्याच्याबद्दल तुमचा अनुभव काय आणि हे करणं योग्य आहे का योग्य नाही याच्याबद्दल थोडंफार समजून सांगू शकता का? सो IBDची ट्रीटमेंट ही लॉंग टर्म आहे हे खरं. ह्या पेशंटला पहिल्याच व्हिजिटमध्ये डायग्नोसिस झालं की आपण सांगतोच आणि सांगणं गरजेचंही असतं, कारण एकदा IBDची ट्रीटमेंटने कंट्रोलमध्ये आलेलं जी सूज आहे, आजार आहे, हा ट्रीटमेंट थांबवल्यानंतर पुन्हा फ्लेअरअप होऊन जास्त वाढला, याच्या खूप उदाहरणं आपण बघितलेली आहेत. ठीक आहे, याचाच भाग झाला की जर ॲलोपॅथीमध्ये आता तुमच्याकडे क्युअर नाही आहे तर मग आम्ही अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट काहीही असो, आणि सगळ्या पॅथी चांगल्या आहेत, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, काय युनानी, व्हॉटएव्हर, याला जाऊन बघतो, नॅचरोपॅथी करून बघतो. युजली आपण रेकमेंड करत नाही, कारण याच्यामध्ये जे इम्युनिटीचे डिस्टर्बन्सने होणारे जे काही प्रकार आहे हे त्याच्यामध्ये फिक्स करण्याचे उदाहरणं नाही आहेत. पेशंट जातात, 6 महिने ट्राय करतात, 3 महिने ट्राय करतात आणि त्याच्यानंतर पुन्हा वर्स होऊन येतात. आता आले तरी आपल्याकडे ॲलोपॅथीमध्ये ट्रीटमेंट आहे, आपण ट्रीटमेंट करतो. अगदीच वर्स असेल तर सर्जरी वगैरेही होऊ शकते, पण युजली अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट घेऊ नये.
अगदीच विश्वास असेल तर ते आपल्या हाताबाहेरची गोष्ट आहे, पेशंटची चॉईस आहे. तिथे काही आपण त्यांना काही अगदीच करू नकाच असं म्हणत नाही. दे कॅन ट्राय इट. इफ दॅट वर्क्स व्हेरी गुड, नसेल तर आम्ही आहोतच, असंही ॲटिट्यूड ठेवावा लागतो. पण ट्रीटमेंट आयबीडीची आता खूप चांगल्या प्रकारे व्हायला चालू झालेली आहे. आपल्याकडे औषधं गोळ्यांमध्ये इतके मागच्या 10-15 वर्षांमध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे की आयबीडी खूप छान कंट्रोलमध्ये ठेवता येतो. क्युअर नाही आहे हेही खरं. मे बी पुढे अजून आपल्याकडे रिसर्च आला तर कुठे क्युअर होईल. पण जसं इम्युनिटीचे डिस्टर्बन्सच्या आजारांबद्दल आपण बोललो, त्यांच्यामध्ये कुठल्याही ऑटो इम्युन कंडिशनमध्ये की क्युअर सापडलं, रामबाण इलाज सापडला असं नाही. याच्यामध्ये आपण हे आजार कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. त्याच्यासाठी खूप इफेक्टिव्ह मेडिसिन्स आहेत, गोळ्या आहेत, इंजेक्शन्स आहेत, काही सलाईनमधून देणं, काही आपण इन्सुलिनसारखं घेणं, असे बरेचसे ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. आणि ह्याने पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ आपण नक्की नॉर्मलाइज करू शकतो, हेही तेवढं खरं. ओके, म्हणजे अल्टरनेटिव्ह मेडिसिन घेणं योग्य नाही असं म्हणता येईल, कारण रिसर्च बेस्ड हे एक नवीन आजार आहे. हा काही जुना आजार नाहीये, हा खूप नवीन आजार आहे. आपणाला वेस्टर्न लाईफस्टाईलमुळे आपणाला एक ब्लेसिंग म्हणून भेटल्यासारखा असा आजार आहे हा. तर त्यामुळे ह्या आजाराचं रिसर्च बेस्ड जे काही योग्य ट्रीटमेंट चालू आहे तोच करायला पाहिजे. अननेसरी काहीतरी ट्रीटमेंट करून आणखीन फ्लेअरअप करणं योग्य नाही असं म्हणता येईल. सर, आता जर का तो तुमच्याकडे एखादा पेशंट घेऊन आलेले आहेत, अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा क्रॉन्स डायग्नोज झालेला आहे, त्या पेशंटमध्ये ट्रीटमेंट मोडॅलिटीमध्ये काय ऑप्शन अवेलेबल असतात थोडक्यामध्ये सांगसाल का सर? हो, तर जसं मी आता म्हणालोच की आपल्याकडे गोळ्या आहेत, तर गोळ्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. तर सुरुवातीला सूज जास्त असेल तर स्टेरॉइड्स म्हणून हा खूप एज ओल्ड असं एक औषध आपल्याकडे आहे, विच इज स्टील व्हेरी इफेक्टिव्ह इन आयबीडी. क्रोन्स असो, कोलायटिस असो, दोन्ही याच्यामध्ये खूप इफेक्टिव्ह आहे. आणि त्याचेही दोन प्रकार आहेत. एक सॉफ्ट ब्युडेसोनाइड म्हणून मेडिसिन आहे, दुसरं प्रेडनिसोलोन म्हणून जरा स्ट्रॉंगेस्ट स्टेरॉइड आहे. आणि दोन्हीही इफेक्टिव्ह आहे. सिव्हिअरिटीनुसार आपण चूज करतो. प्रेडनिसोलोन जास्त सिव्हिअर केसेसमध्ये वापरलं जातं. ब्युडेसोनाइडचे साईड इफेक्ट्स अगदीच कमी आहेत. प्रेडनिसोलोनचे जरा साईड इफेक्ट आहेत, म्हणून सुरुवातीला अगदी शॉर्ट टर्ममध्ये आपण ते वापरतो. लॉंग टर्म ते वापरणं ॲडवायझेबल नाही आहे. ज्यावेळेस स्टेरॉइडची पुन्हा पुन्हा आपल्याला गरज पडते त्यावेळेस आपल्याला दुसरे स्टेरॉइड स्पेरिंग एजंट्स, म्हणजे स्टेरॉइड्स वापरावे न लागो म्हणून जे बाकीचे मेडिसिन्स आहेत जे लॉंगर टर्म वापरू शकतो आणि लॉंगर टर्म त्यांची रिस्क कमी आहे ओव्हरऑल, असे औषधं अवेलेबल आहे. तर त्याच्यामध्ये इम्युनोमॉड्युलेटर्स म्हणून ग्रुप ऑफ मेडिसिन्स आहे, एझोथायोप्रिन, मर्कॅप्टोप्युरिन, मेथोट्रेक्सेट वगैरे. आणि बायोलॉजिक्स म्हणून नवीन जे इंजेक्शन्सचा एक ग्रुप आलेला आहे तो आहे, ज्याच्यात इन्फ्लिक्सिमॅब, बेडेलिझुमॅब, उस्टेकिनुमॅब हे वेगवेगळे औषधं अवेलेबल आहेत, ज्याने आपल्याला कोलायटिस छान कंट्रोलमध्येही आणता येतो आणि मेंटेनन्समध्ये आपल्याला ते कंट्रोलमध्ये ठेवता येतं. ओके, एखादा पेशंट आयबीडीचा तुम्ही मेडिसिन आता बरं करू शकत नाही, तुम्ही सर्जरीला जायला पाहिजे, हे कधी तुम्ही सांगता? सो हे डिपेंड्स होतं. आता परत अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये अगदी कोलायटिस कंट्रोल होतच नाही आहे की तुम्ही इंजेक्शन्स दिलेत, बाकीचेही मेडिसिन दिले, कोलायटिस कंट्रोलमध्ये येतच नाही आहे. तिथे सर्जरी वुड बी द ऑप्शन. तिथे ॲट द एंड आपण सर्जरी घेतो, सुरुवातीला सर्जरी घेत नाही. फेल्ड मेडिकल ट्रीटमेंट इज लास्ट ऑप्शन सर्जरी. तसं. पण जर तुम्ही क्रोन्स म्हणालात तर क्रोन्समधले काही कॉम्प्लिकेशन अगदी सुरुवातीला दिसू शकतात की त्याच्यामध्ये एक पेरिएनल फिस्टुला, म्हणजे मागे आपला जे काही गुदद्वार आहे त्याच्या इथं फिस्टुला होणं, त्याच्यामध्ये पहिलं सर्जरीला जातो आपण की तिथे फिस्टुला आणि ॲप्सेस जे काही फॉर्म झालं आहे, इन्फेक्शन झालं आहे, ते इन्फेक्शन पहिलं कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्ही क्रोन्सची ट्रीटमेंट चालूच करू शकत नाही. तिथे सर्जरी पहिलं ऑप्शन आहे. त्यामुळे पेशंटचं प्रेझेंटेशन काय आहे, आजार काय आहे, आजाराची एक्सटेंट काय आहे, याच्यावर आपण ठरवतो की कधी आपल्याला सर्जरीची गरज पडेल. एक कॉमन जर आतड्यांमध्येच फक्त क्रोन्स डिसीज आहे मग त्याला मेडिकल ट्रीटमेंट इज डेफिनेटली द फर्स्ट वन. पण जर तिथे स्ट्रिक्चरिंग आहे की अगदीच नॅरो झालेली आहे आपल्या आतड्यांची लुमेन, आतड्यांची जे काही विड्थ आहे ती कमी झालेली आहे, तिथून फूड पास व्हायला, स्टूल्स पास व्हायला त्रास होतोय, तिथे सर्जरीची गरज लवकर पडते. पण जर फक्त इन्फ्लेमेशन आहे त्याच्यामुळे नॅरोईंग झालंय तर इन्फ्लेमेशन सूज पहिलं कमी करणं गरजेचं आहे. ती कमी केली की ते नॅरोईंग आपोआप उघडते.
तिथे मेडिकल ट्रीटमेंट आहे. सो सर्जरी कधी, म्हणून म्हणालो सर्जन जवळ असावा, पण त्याला सर्जरी पेशंटला हात लावण्यासाठी जितकं आपल्याला टाळता येईल तेवढं आपण करावं. ओके सर, एक महत्वाचा क्वेश्चन राहतो आयबीडी मध्ये कॅन्सरचं रिस्क वाढतं म्हणून सांगतो. मग तुम्ही फॉलोअप कोलोनोस्कोपी आयबीडी डायग्नोज पेशंट किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये किती वर्षानंतर सांगता आणि काय हेतू असतो त्याच्या मागचा? सो कॅन्सरची रिस्क ही मोठ्या आतड्याचीच वाढलेली आहे. छोट्या आतड्यामध्ये वगैरे कॅन्सरची रिस्क वाढते असं काही नाही. मोठ्या आतड्यांचा आजार युजली अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे आणि क्रोन्स डिसीजमध्येही जर लार्ज इंटेस्टाईन इन्व्हॉल्व असेल तर तिथेही कॅन्सरची रिस्क वाढते. कॅन्सरची रिस्क 2 वर्ष कोलायटिस आहे आणि वाढली असं नाही होत. एक 8 ते 10 वर्षांनंतर सगळ्या गाईडलाईन्सनुसार ती रिस्क थोडीशी वाढलेली असते. म्हणून 10 वर्षानंतर अगदी आपण सेटल जरी असो, युजली 8 to 10 years अमेरिकन युरोपियन गाईडलाईन्स तशा आहेत की 10 वर्षांनंतर अगदी सेटल असेल तरीही पूर्ण कोलोनोस्कोपी करून बायोप्सीज घेणं गरजेचं असतं की डिस्प्लेजिया म्हणून. आता एक कॅन्सर डायरेक्ट नाही बनत आणि लार्ज इंटेस्टाईनचे कॅन्सर नशिबाने खूप स्लो ग्रोईंग असतात, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टेजेस आहेत. तर लायनिंगमध्ये पहिलं डिस्प्लेजिया म्हणून एक लायनिंगचे चेंजेस होतात, तर ते अर्ली स्टेजला डिटेक्ट केलं तर आपण कॅन्सरची रिस्क पटकन अवॉइड करू शकतो. तसं आहे. ओके, एकदम सुंदर पद्धतीने तुम्ही आयबीडी बद्दल खूप चांगलं समजून सांगितलं सर. पण एखाद्या पेशंटला आयबीडी होऊ नये म्हणून आपल्या लाईफस्टाईलमध्ये प्रिव्हेंटिव्ह अस्पेक्ट काय घ्यायला पाहिजे याच्याबद्दल सांगू शकता का? सो नक्की. आयबीडी होण्याचं एक कारण नाही आहे. ही याच्यातलं सगळ्यात मोठं लिमिटेशन ह्या क्वेश्चनमध्ये, की काय प्रिव्हेंट, की काही चूक केली की आता सिगरेट पिलं आणि हार्टचं रिस्क वाढली हे आपण म्हणू शकतो, तिथे आपण प्रूव्हन रिस्क आहे. पण तसं आयबीडीमध्ये काही चूक केली त्यामुळे आयबीडी झालं असं नाही. पण तरीही आपण ओव्हरऑल आपलं लाईफस्टाईल चांगलं ठेवणं, रेग्युलर एक्सरसाइज, क्लीन फूड, की तिथे प्रोसेस्ड फूड कमी करणं खूप गरजेचं आहे. पॅकेज गोष्टी घरात आणायच्याच नाही. स्पेशली मुलांना आजकाल चिप्स, बाकीचे बिस्किट्स वगैरे खूप दिलं जातं. यांच्यामध्ये भरमसाठ इमल्सिफायर्स, प्रिझर्वेटिव्स टाकलेले असतात. याच्यामुळे खूप पुढे आजार वाढत जाणार आहेत हे. तर ह्या गोष्टी टाळायला पाहिजेत नक्की. रेग्युलर एक्सरसाइज खूप चांगलं आहे. खूप सारं पाणी पिणे की ज्याच्यामुळे आपले गट हेल्दी राहायला हेल्प होतं. कॉन्स्टिपेशन वगैरेमुळे बाकीचे अजून आजार वाढतात. हे पण पोटाचे आपले जे काही आजार आहेत त्याच्यातच येतं. हे पण प्रिव्हेंट केलं तर आपल्याला पुढे जाऊन हे बाकीचे आजार व्हायचे रिस्क नक्की कमी होणार आहे. म्हणजे चांगलं लाईफस्टाईल ठेवणे, खानपिनच्या गोष्टींवरती लक्ष देणे आयबीडी प्रिव्हेंट पण करायला मदत होईल, किंवा ज्याला आयबीडी डायग्नोसिस झालेलं आहे त्याला सुद्धा ती फ्लेअरअप न होण्यासाठी सुद्धा मदत होईल असं म्हणता येईल का सर? नक्की. अतिशय सुंदर. थोडक्यामध्ये आयबीडी बद्दल तुम्ही खूप चांगलं सांगितलं. जसं तुम्ही सांगितलं हा आयबीडीचा बर्ड व्ह्यू आहे. आणखीन आपण भरपूर आयबीडी बद्दल बोलणार आहोत, कारण आयबीडीचा सगळ्यात चांगला तुम्हाला अनुभव आहे आणि बरेच लोकांना आयबीडी मध्ये क्वेश्चन आहेत, त्यांना ह्याच्या माहिती भेटायला पाहिजे, मदत व्हायला पाहिजे. तरी आजच्या ह्या पॉडकास्टच्या नंतर एक लास्टला लोकांना, ऐकणाऱ्यांना, आयबीडी असलेल्यांना संदेश म्हणून थोडक्यामध्ये काही आयबीडी बद्दल सांगू शकाल का सर? सो आयबीडी हा जो आजार आहे हा अगदी चांगला मॅनेजेबल आहे. इथे दुर्लक्ष करून चालत नाही. रेग्युलर ट्रीटमेंट घ्या, हेल्दी लाईफस्टाईल ठेवा आणि ज्यांना आयबीडी नाही आहे किंवा पोटाचे बाकीचे आजार आहेत, जसं जुलाब आहे, शौचामध्ये रक्त पडत आहे, तिथे कायम आयबीडीची रिस्क आहे हे लक्षात ठेवा. पाईल्स वगैरे अशा ट्रीटमेंटमध्ये वेळ दवडू नका. स्पेशलिस्टला येऊन भेटा. तुमचे बाकीच्या तपासण्या करून घ्या. आयबीडी असेल तर लवकर निदान होतं, लवकर त्याची ट्रीटमेंट होते. अगदी सुरळीत चांगलं क्वालिटी ऑफ लाईफ आपल्याला ठेवता येतं. अतिशय सुंदर. मला पण एकदा लास्टला हा स्ट्रेस करूनच सांगायचं, आयबीडी मध्ये ज्या वेळेला आपल्याला आयबीडी सस्पेक्टेड वाटतं, इन्व्हेस्टिगेशन सुद्धा एक एक्सपर्टनी करायला पाहिजे. आणि आयबीडीची ट्रीटमेंट ही काही खेळ नाही, कारण त्याच्यामध्ये काही दिवस गोळ्या देतो आणि बंद करतो, काही गोळ्या कधी देतो असं नाही चालत. त्यामुळे एक गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट, ट्रेन गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट, पर्टिक्युलरली आयबीडी एक्सपर्ट कोण जर का त्या प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन आणि ट्रीटमेंट केलं तर त्याला आजाराला कंट्रोल ठेवण्यासाठी खूप चांगला मार्गदर्शन भेटू शकतो, मला असं वाटतं. आणि लॉंग टर्म रिझल्ट पण खूप चांगले भेटू शकतात. रिझल्ट आणि
जितकं शक्य तितकं सर्जनकडून दूर राहणं आयबीडी मध्ये खूप चांगलं असं म्हणता येईल. नाही सर, आम्ही तुम्हाला जवळच ठेवणार. ओके, चालेल. चला सर, खूप चांगली माहिती दिली. जाता जाता लास्टला एक वर्ड सांगा, ज्यांनी बघितलं आयबीडी त्यांनी आयबीडी टाईप करतील. जितके जास्त आयबीडी टाईप केलेले आपल्याला कमेंट भेटतील तितका आम्ही लवकरच आयबीडीचा पुढचा भाग आपण रिलीज करण्याचा प्रयत्न करू. मग ते आयबीडी टाईप करायला सांगायचं, काय टाईप करायला सांगायचं? आयबीडी. सो श्रोते, जर तुम्ही आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आयबीडी टाईप करा. त्याने आम्हाला तुम्ही शेवटपर्यंत बघितला हेही कळेल, आम्हालाही अजून आयबीडी बद्दल माहिती द्यायला उत्साह येईल. आणि तुमचे बाकीही काही आयबीडी रिलेटेड प्रश्न असतील किंवा काही अजून डिटेलमध्ये तुम्हाला माहिती हवी असेल तर त्याचेही व्हिडिओज आम्ही बनवू. सो नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आयबीडी टाईप करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, मला असं वाटतं आयबीडी बद्दल हा सगळ्यात सुंदर मराठीमध्ये असलेला व्हिडिओ आहे. तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल गटफिट क्लब सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे येणारे पुढचे व्हिडिओ तुम्हाला अबाधितपणे बघायला भेटतील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, ज्याला लूज मोशनचा प्रॉब्लेम वारंवार होतो किंवा आयबीडी डायग्नोसिस आहे किंवा ज्यांना आयबीडी बद्दल समजून घेण्याचं आहे. चला मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.